की जय, भवानी जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव। चिन्ह गोठवण्याची मागणी म्हणजे त्यांना मिळत नसल्याची कबुली। मंत्री भरतशेठ गोगावले यांची कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर टीका। शिवसेनेचे मूळ नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुप्रीम कोर्टात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई सुरू आहे। सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादावर राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, याआधी ते चिन्ह आणि नाव मिळावं म्हणून मांडत होते, आता अचानक चिन्ह गोठवावं असं बोलत आहेत। याचा अर्थ सरळ आहे की ते त्यांना मिळणार नाही, त्यामुळे हे चिन्ह आम्हाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल। पालकमंत्री झाल्यानंतर रायगड दर्शन। शिवभक्त आमदार अशी ओळख असणाऱ्या गोगावले यांच्याकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले। जगदीश्वर मंदिरात जाऊन नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। महायुतीमध्ये आम्ही सगळे बरोबर हातात हात घालून काम करू। मी काल पण सांगितलं, आज पण सांगतो, महायुतीचे 7 आमदार, 2 खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सदस्य, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, महानगरपालिकेचे महापौर, नगरसेवक, या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू आणि या जिल्ह्याचा विकास करू। ह्याच्या अगोदर ते शिवसेनेचं चिन्ह मिळावं, नाव मिळावं म्हणून युक्तिवाद करत होते। आता चिन्ह गोठवण्याची त्यांच्यावर वेळ येत असेल, ह्याचा अर्थ ते चिन्ह काही त्यांना मिळणार नाही। हे चिन्ह एकनाथ शिंदे साहेबांनाच राहील, आम्हाला राहील असं आम्हाला वाटतं।